बाबासाहेबांतील जयंती घेऊन आले आहे. चला तर मग आपण सर्वजण मिळून साजरी करूया. दीनदलितांचे ते तलवार होऊन गेले, अन्यायाविरुद्ध ते प्रहार होऊन गेले. होते ते गरीब पण त्या जगाचे कोयनार होऊन गेले, कोयनार होऊन गेले. खूप रडविले या कर्मठ व्यवस्थेने बाबांना, पण बाबा ह्या जगाला घडून गेले. अरे समजत कसे नाही ह्यांना, वर्गाच्या बाहेर बसून सुद्धा ह्या देशाचे संविधान लिहून गेले. अशा महान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन करून मी माझ्या भाषणाची सुरुवात करते. बाबासाहेबांच्या नावातच त्यांची विशेषता होती. बा म्हणजे बाणेदार, बा म्हणजे बारकाईने अभ्यास करणारे, स म्हणजे साधकते, बौद्ध धर्माचे हेतू त्यांचा उद्धार सर्वसामान्य दीनदलितांचे बदल समाजात घडून आणण्याचा, आ म्हणजे आनंद सर्वसामान्य दीनदलितांचा पहिले काम बेधडक सत्याग्रह केला. 14,000 डगमगले नाही संकटे आली, समाज उन्नतीची रचिते संविधानाची. पुढे अनेक वर्ष चातुर्वर्ण व्यवस्थेच्या नावाखाली अन्याय सहन करणाऱ्या समाज बांधवासाठी काम केलं. ज्यांना खायला भाकरी नाही, प्यायला पाणी नाही, चालायला रस्ता नाही, अशा लोकांचे अश्रू पुसण्याचे काम कोणी केले? ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. अंधारलेले जीवन दिसत नव्हते, प्रकाशाचे किरण पुसले त्यांचे अश्रू, दिले दलितांना नवजीवन. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू गाव येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रामजी आंबेडकर व त्यांच्या आईचे नाव भीमाबाई हे होते. बाबासाहेबांना लहानपणीच लिहिण्या वाचण्याचा छंद लागला. याचे कारण म्हणजे त्यांचे वडील रामजी आंबेडकर यांच्यामुळे हा छंद पुढे जाऊन हा छंद संविधान निर्मितीचा आस्मट ठरला. मुळातच त्यांना अभ्यासाची आवड असल्यामुळे त्यांनी BA, MA, मास्टर ऑफ सायन्स, डॉक्टर ऑफ सायन्स अशा अनेक पदव्या संपादक केल्या. जसे पुढे त्यांनी अधिक मौल्यवान विचार मांडले, जसे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो कोणी प्राशन करेन तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मानवाच्या सहवासापेक्षा मला